आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंद, खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, रास्ता रोको केलं जात आहे, कोण कोण सहभागी झालंय? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर 21 महिन्यापासून महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत आणि या आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी कनेरवाडी आणि भोपळा गावचे जे ग्रामस्थ आहेत हे या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत। आपण जर बघितलं तर या आंदोलनामध्ये जे सचिन खरात आहेत ते देखील आता सहभागी झालेले आहेत। काही वेळातच मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। याचबरोबर जे कनेरवाडीचे सरपंच आहेत राजभाऊ फड हे या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत। तसेच गावकरी आणि महिला या देखील मोठ्या प्रमाणात येथे सहभागी झालेले आहेत। आपण यातील काही महिलांची संप हे करूयात। काय तुमची मागणी असणारे आंदोलन चालू आहे? आम्हाला न्याय पाहिजे। काय नेमकं कशाला न्याय पाहिजे? ते अटक झाले पाहिजे आरोपी। अटक झाले पाहिजे आरोपी। काय नेमकं झालं होतं? आम्हाला नेमकं काय झालं होतं ते असं राजकारणात मनुष्य नव्हताच तर कशाला आम्हाला वाटण हे माणसं अशी करतील म्हणून। ते माणूस नव्हतं म्हणून माहीतच नव्हतं नाही यांचे घ्यावं आपण हे असं म्हणून। आम्हाला न्याय पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे मान्यता आहे। ताई, आंदोलनाला सुरुवात झालेली, काय तुमची मागणी असणार आहे प्रशासनाकडे? माझी एवढीच मागणी प्रशासनाला पहिल्यापासून आहे की तात्काळ आरोपी अटक करा आणि आमच्या परिवाराला न्याय द्या। पहिल्यापासून आम्ही हेच मागत आहोत, आम्ही प्रशासनाला दुसरं काय मागत आहोत? पहिल्यापासून म्हणजे न्याय पाहिजे हीच आमची ठाम भूमिका आहे ना। ताई, काय मागणी असणार आहे तुमची? आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आमच्या निर्दोष माणसाची हत्या केलेली आहे, प्रशासनाला एवढीच मागणी आहे। आपण काही ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत। सरपंच आहेत आपल्यासोबत कनेरवाडीचे। भाऊ, 21 महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाचे आरोपी फरार आहेत, काय मागणी तुमची आंदोलन करण्याची? गेल्या 20 ते 22 महिने झालं आमची बहीण त्यांच्या नवऱ्याची हत्या झाली, त्याला न्याय मिळत नाही आणि आम्ही न्याय काय मागितलं? SIT नेमा आणि आरोपीला अटक करा, एवढंच सासर आणि माहेरच्या लोकांचं म्हणणं आहे, ह्या कनेरवाडीच्या लोकांचं म्हणणं आहे की वा तुम्ही आरोपींना अटक करा, जे कोणी असतील त्या आरोपीला अटक झाली पाहिजे आणि महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही आज सासरा आणि माहेरचे लोक मिळून, सर्व आमच्या गावातले मंडळी मिळून आम्ही आज या रस्ता रोकोसाठी बसलेलो आहोत। ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ देखील आपल्यासोबत आहेत। काय मागणी असणारी आज रस्ता रोको दोन्ही ग्रामस्थांकडून केला जातोय? आरोपी तात्काळ अटक करावा आणि SIT नेमावं। SIT मध्ये प्रमुख पंकज कुमावत साहेबाला प्रमुख, त्याच्यात SITचा प्रमुख म्हणून नेमावं आणि तात्काळ आरोपी अटक करून ताबडतोब हे करावं। काय मागणी तुमची? कसं गेली 20-21 महिने कैलासवासी महादेव मुंडे यांची हत्या होऊन झालंय। तर आपण बघितलं की हे जे आंदोलन आहे भर पावसात आंदोलन सुरू आहे। विशेष म्हणजे परळी अंबाजोगाई महामार्ग जो आहे तो महत्वाचा महामार्ग या ठिकाणचा मानला जातो आणि त्याच मार्गावर बसून हे आता आंदोलन करण्यात येत आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी स्वानंद पाटील, ABP माझा। आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।